मराठवाड्याच्या राजकारणात काही मतदारसंघ असे आहेत जे फक्त निवडणुकीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते पुढच्या अनेक वर्षाचं राजकीय भविष्य ठरवतात. छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा त्यापैकीच एक. इथून जिंकलेला नेता पुढे राज्याच्या मोठ्या राजकारणात झेप घेतो, तर पराभूत झालेला नेता अनेकदा राजकीयदृष्ट्या मागे पडतो. म्हणूनच हा मतदारसंघ काहींसाठी लकी ठरला, तर काहींसाठी कायमचा अनलकी. अब्दुल सत्तारांपासून अंबादास दानवेंपर्यंत, किशनचंद तनवानींपासून सुभाष झांबड यांच्यापर्यंत या एका मतदारसंघाने अनेकांची राजकीय समीकरणं बदलली. पण हा मतदारसंघ इतका प्रभावी का मानला जातो? इथे नेमकं कोणाचं गणित जुळतं आणि कोणाचं बिघडतं, आणि मराठवाड्याच्या सध्याच्या राजकारणावर याचे पुढे काय परिणाम होऊ शकतात, हेच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ. नाव जरी स्थानिक स्वराज्य संस्थांचं असलं तरी याची ताकद थेट मंत्रालयापर्यंत पोहोच. कारण हा मतदारसंघ म्हणजे फक्त निवडणूक नाही, तर मराठवाड्यातील स्थानिक सत्ता, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमधील नेटवर्क, पैशांची ताकद, पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि पडद्यामागचं राजकारण याची खरी परीक्षा असते. सामान्य विधानसभा निवडणुकीत जनता मतदान करते, पण इथं मतदार असतात स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य. त्यामुळे प्रत्येक मतामागं राजकीय व्यवहार, संपर्क आणि रणनीती ही काम करत असते. म्हणूनच हा मतदारसंघाचा निकाल अनेकदा राज्याच्या मोठ्या राजकीय घडामोडींचा ट्रेलर मानला जातो. कोणत्या पक्षाचं स्थानिक नेटवर्क मजबूत आहे, कोणत्या नेत्याचा प्रभाव वाढतोय, कोणत्या पक्षात बंडाळी आहे, याचं थेट चित्र या निवडणुकीत दिसून येतं. आणि म्हणूनच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या सगळ्यांसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा राहिला आहे. याच मतदारसंघातून अनेक दिग्गज नेत्यांनी विधान परिषदेत प्रवेश केला. अब्दुल सत्तार हे त्यातलं एक मोठं नाव. आता राज्याच्या राजकारणात मोठी ओळख असलेले सत्तार यांचं पहिलं मोठं राजकीय पाऊल याच मतदारसंघातून पडलं होतं. 1999-2000च्या काळात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजय मिळवला आणि विधान परिषदेत पोहोचले. त्या काळात सत्तार काँग्रेसमध्ये होते, पण इथूनच त्यांची स्थानिक पातळीवर स्वतःचं नेटवर्क उभं केलं. पुढे त्याच नेटवर्कचा फायदा त्यांना विधानसभा राजकारणातही झाला. पण या मतदारसंघाची खरी खासियत म्हणजे इथे कायम आकड्यांचं गणित चालत नाही. अनेक वेळा जास्त संख्याबळ असलेला पक्ष हरतो आणि कमी ताकदीचा उमेदवार जिंकतो. कारण इथे निवडणूक फक्त पक्षावर नाही, तर संपर्क, व्यवहार आणि नाराज नेत्यांवर अवलंबून असते. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे 2013ची निवडणूक. त्यावेळी शिवसेना भाजप युतीचं संख्याबळ प्रचंड मजबूत मानलं जात होतं. किशनचंद तनवानी हे शिवसेनेचे उमेदवार होते. 2007मध्ये त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यामुळे 2013मध्ये त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. पण राजकारणात जे दिसतं तेच खरं असतं असं नसतं. काँग्रेसचे सुभाष झांबड यांनी या निवडणुकीत वेगळी रणनीती आखली. पडद्यामागे मोठ्या हालचाली झाल्या, स्थानिक पातळीवर संपर्क वाढवले गेले, नाराज मतदारांशी संवाद साधला गेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे युतीतील काही मतं फुटली. परिणामी संख्याबळ कमी असूनही झांबड यांनी 260 मतं मिळवत विजय खेचून आणला, तर तनवानी फक्त 188 मतांवर थांबले. या निकालाने राज्यभरात चर्चा झाली, कारण हा पराभव फक्त एका उमेदवाराचा नव्हता, तर युतीच्या अभेद्य मानल्या जाणाऱ्या गणिताला बसलेला धक्का होता. यानंतर मराठवाड्यातील राजकारणाचा एक संदेश गेला की या मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मतदारसंघाने अनेक नेत्यांचे पक्षांतरही पाहिलं. किशनचंद तनवानी यांचा विचार केला तर ते शिवसेनेतून निवडणूक लढले, पुढे भाजपमध्ये गेले आणि नंतर पुन्हा शिवसेनेत परतले. दुसरीकडे अब्दुल सत्तार काँग्रेसमधून शिवसेनेत गेले. म्हणजे या मतदारसंघाने केवळ विजय पराभव नाही पाहिले, तर मराठवाड्यातील बदलती राजकीय निष्ठाही पाहिली. 2018ची निवडणूक आणखी वेगळी ठरली. त्यावेळी शिवसेना भाजप युतीकडून अंबादास दानवे मैदानात होते. आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून ओळख असलेले दानवे यांना राज्यस्तरीय ओळख मिळवून देण्यात या निवडणुकीचा मोठा वाटा होता. पण त्यांच्या विजयामागं फक्त पक्षाची ताकद नव्हती, तर काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीही मोठं कारण ठरली. त्या काळात अब्दुल सत्तार काँग्रेसवर नाराज होते. त्यांनी उघडपणे बंडाची भूमिका घेतली आणि शिवसेनेच्या अंबादास दानवे यांना पाठिंबा दिला. सत्तार यांच्याकडे स्थानिक पातळीवर मोठा मतदार गट होता. त्याचा थेट फायदा दानवेंना झाला. परिणामी दानवे तब्बल 524 मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे बाबूराव कुलकर्णी केवळ 106 मतांवर थांबले. हा निर्णय फक्त विजय नव्हता, तर काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचं सार्वजनिक प्रदर्शन होतं. मराठवाड्यात काँग्रेसची संघटनात्मक पकड कमकुवत होत असल्याचं हे मोठं संकेत मानलं गेलं आणि दुसरीकडं शिवसेना स्थानिक पातळीवर अधिक मजबूत होत असल्याचंही स्पष्ट झालं. पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघाचं राजकीय वारं. कारण इथून जिंकणारे अनेक नेते हे पुढे राज्याच्या मुख्य प्रवाहात गेले. सत्तार मंत्री झाले, अंबादास दानवे विरोधी पक्षनेते झाले. म्हणजे हा मतदारसंघ केवळ MLC निवडत नाही, तर भविष्यातले मोठे नेते घडवतो. म्हणूनच प्रत्येक पक्षासाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा राहिला आहे. विशेषतः मराठवाड्यातील शिवसेनेच्या राजकारणासाठी हा मतदारसंघ खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ताकद इथे स्पष्ट होते आणि मराठवाड्यात ज्याचं स्थानिक नेटवर्क मजबूत
त्याचं विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही वजन वाढतं. आता सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहिलं तर मराठवाड्यात शिवसेना फुटीनंतर राजकारण अजून स्थिर झालेलं नाही. शिंदे गट आणि ठाकरे गट दोघेही स्थानिक पातळीवर आपापली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपही मराठवाड्यात स्वतःचं नेटवर्क भाजपही मराठवाड्यात स्वतःचं स्वतंत्र नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही अजून गटबाजी कायम आहे. त्यामुळे भविष्यात या मतदारसंघात पुन्हा एकदा मोठा राजकीय ट्विस्ट झाला तर आश्चर्य वाटायला नको. कारण या मतदारसंघाचा इतिहास सांगतो, इथे शेवटच्या क्षणी समीकरणं बदलतात. मित्र शत्रू होतात आणि शत्रू मित्र होतात. वरून दिसणारं गणित आणि प्रत्यक्ष मतदान यात मोठा फरक पडतो. त्यामुळेच हा मतदारसंघ मराठवाड्याच्या राजकारणाचं वारं ठरवणारा मानला जातो. आणि म्हणूनच पुढच्या काळात या मतदारसंघात कोणाचा प्रभाव वाढतो, कोणाचं नेटवर्क मजबूत राहतं आणि कोणाच्या विरोधात पुन्हा आतून नाराजी उफाळते, यावरच मराठवाड्यातील अनेक मोठी राजकीय समीकरणं अवलंबून असणार आहेत. कारण इतिहास सांगतो, या मतदारसंघानं ज्याला साथ दिली त्याचं राजकीय भविष्य अनेकदा उजळलं, पण ज्याचं गणित इथे चुकलं त्याच्यासाठी पुढचा प्रवास कायम कठीण ठरला. मराठवाड्याच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगर, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ पुढेही किंगमेकर ठरणार असं तुम्हाला वाटतं का? आणि या मतदारसंघासाठी सर्वात मजबूत राजकीय नेटवर्क सध्या कोणाकडे आहे? ठाकरे गट, शिंदे गट की भाजप की काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.